सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजेच अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा आणि त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमध्ये झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल अशा गोष्टींचा उल्लेख करत सगळे सोयरे या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे। मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो। राज्य सरकारचं परिपत्रक आहे 26 जानेवारी 2024 माघ 6 शके 1945 2 पानांचं हे परिपत्रक आहे आणि असाधारण भाग 4ब यानुसार शासनानं हा आदेश काढला आहे। आदेश क्रमांक 49 आहे आणि त्यानुसार महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र अधिनियमाद्वारे तयार केलेले भाग 1(1)(अ) 1(ल) यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम आणि आदेश या व्यतिरिक्त काढलेले नियम आणि आदेश हे या परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहेत। अर्थातच हा सगळा विषय येतो तो सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत येतो आणि त्या अंतर्गत ही अधिसूचना काढण्यात आले। सगळे सोयरे या शब्दाबद्दल मनोज जरांगे पाटील यांचा आग्रह होता आणि सगळे सोयरे या शब्दाचा उल्लेख करताना शासनानं परिपत्रकात काय नमूद केलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतोय। शासनानं असं म्हटलेलं आहे की सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा आणि त्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक असा त्याचा अर्थ समजावा। यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल। या व्यतिरिक्त पुढे असं नमूद करण्यात आलेलं आहे नियम 5 मधील उपनियम (6) मध्ये क्रमशः पुढील तरतुदी जोडण्यात आली आहेत आणि त्यात शासनाच्या परिपत्रकात असा उल्लेख करण्यात आलेला आहे की कुणबी नोंदी मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका पुतणे भावभावकीतील असे नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदारानं असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल। कुणबी जातीची नोंद असलेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नातेवाईकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग नियम 2012 नुसार घेऊन त्यांचीही तपासणी करून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे। या अध्यादेशात सरकारनं पुढेही असं नमूद केलेलं आहे की ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडलेली आहे त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊन सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल। ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाशी सोयरीक होताना सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे पितृसत्ताक पद्धतीनं नातेवाईक असा आधार घेण्यात येईल असं शासनानं या परिपत्रकात नमूद केलं आहे आणि या सगळे सोयरे शब्दाचा या परिपत्रकात समावेश झाल्यामुळे मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। कालपासून त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती तर अंतरवाली सराटीतून ते निघाले आपल्या सगळ्या साथीदारांसह वेगवेगळ्या भागात अन्यही कार्यकर्ते त्यांना त्यांच्या या आंदोलनात सहभागी होत होते। चलो मुंबईचा इशारा देण्यात आला होता आणि वाशीला परवा रात्री हे सगळे आंदोलनकर्ते येऊन पोहोचले। तर आपण टीव्ही स्क्रीनवर आता पाहतो आहोत बरोबर मध्ये टीव्ही स्क्रीनच्या मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा काफिला निघालाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे
मुंबईहून आपल्या निवासस्थानाहून निघालेले आहेत वाशीला जाण्यासाठी। जरांगे यांची विजय रॅली टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिसते, तर टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला आरक्षणासाठीची विजयी सभा पुढच्या काही वेळात सुरू होणार आहे। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आझाद मैदानात उपस्थित आहेत, कारण काही कार्यकर्ते काल दुपारपासूनच आझाद मैदानात यायला सुरुवात झाली होती आणि विजयी सभा आझाद मैदानातच व्हावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता। पण सरकारच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर अखेर वाशीला APMC मार्केटच्या परिसरात जो शिवाजी चौक आहे इथेच आंदोलन थांबवण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला। प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? पोहोचतोय बिलिन, पोहोचतोय। प्रशांत, मुख्यमंत्री निघालेत जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी वाशीच्या दिशेने। वाशीला एक मोठी सभा सुद्धा होतीये। सध्या जरांगे पाटील रॅलीच्या माध्यमातून बाहेर पडले त्या सभेकडे जायला। आझाद मैदानात काय वातावरण आहे? बिलिन, एखाद्या आंदोलनाची सांगता कशी होते, आणखीन कशी नियोजनबद्ध होऊ शकते याचं एक उदाहरण आणि एक चित्र आझाद मैदानावर दिसून येत आहे। खरं तर आझाद मैदान या परिसरामध्ये असलेल्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, नेते या सगळ्यांच्या मनामध्ये एकच आहे की गुलाल उधळण्याची सभा ही आझाद मैदानावरच व्हायला हवी होती। आणखीन मनोज जरांगे पाटील यांनी इथे यायलाच हवं होतं, ही झाली प्रत्येकाची भावना। पण प्रत्येकाच्या मनात मनोज जरांगे पाटील यांचा शब्द अंतिम हे जे प्रगटपणे बोलून दाखवत आहेत, या सगळ्या गोष्टींना एक लक्षात येत आहे की एक मत आणि एक दिलानं खरोखर एक मराठा लाख मराठा कसा एकत्र होतो। प्रत्येकाला अपेक्षा हीच होती की खरं तर त्यांनी इथे यावं, पण मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला निर्णय हा सगळ्यांना आम्हाला मान्य आहे, ही भावना इथे असलेल्या प्रत्येकाची। अजूनही सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं विखुरलेल्या अवस्थेत का होईना पण आझाद मैदान परिसरामध्ये दिसून येत आहे। 20x40 व्यासपीठ सुद्धा या ठिकाणी उभं करण्यात आलंय। या व्यासपीठावर सुद्धा छत्रपती शिवरायांची प्रतिमा आणि मनोज जरांगे पाटील आंदोलन या उपोषणाला इथे येईल अशा प्रकारची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे। पण सगळ्या कार्यकर्त्यांची भावना अर्थातच मनोज जरांगे पाटील यांनी जर का वाशीलाच आंदोलनाची समाप्ती करायचा निर्णय घेतला, कारण सरकारबरोबर सकारात्मक चर्चा होते आणि मुख्यमंत्री जर का स्वतः ॲश्युअर्ड करता आहे, तर या गोष्टीचा आनंद आणि स्वागत आझाद मैदानामध्ये असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या माध्यमातून घेतला जातोय। प्रत्येकाची इच्छा हीच होती की गुलाल उधळण्याची सभा वाशीला तर होईल, पण ती आझाद मैदानावर व्हायला हवी होती। पण मनोज जरांगे पाटील यांचा शब्द हा अंतिम, हीच भावना आहे इथे जमलेल्या प्रत्येक मराठा कार्यकर्त्याची आणि आंदोलकाची। या ठिकाणी कोणी नेता नाहीये, या कोणी ठिकाणी पदाधिकारी नाहीये, या ठिकाणी जमलेला प्रत्येक मराठा हा स्वतःला स्वयंसेवक मानतोय आणि त्या पद्धतीने कामालाही लागलेला आहे। एवढी मोठी प्रचंड संख्येनं गर्दी आझाद मैदानात असली तरी शिस्तबद्ध कार्यकर्ते कसे असतात याचं उत्कृष्ट दर्शन या ठिकाणी दिसून येत आहे। या मैदानामध्ये आजपर्यंत कोणतेही आंदोलन झालं तर अनेक प्रकारची घाण तयार व्हायची, प्लास्टिक कचरा सगळा जमा व्हायचा, पण या ठिकाणी कार्यकर्ते एवढ्या हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने इथे आले तरीही स्वच्छता करण्याकडे सगळ्यांचा प्रत्यक्ष भर दिसून येतोय। हे अत्यंत आदर्श उदाहरण आपल्याला नक्कीच म्हणता येईल। प्रत्येकाची भावना हीच होती की मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा सुरू केलाय मराठा समाजासाठी 40 वर्षांपासून, 4 दशकांपासून, त्याला यश मिळत आहे याचा आनंद मात्र प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतोय। जरी इथे भावना असली की गुलाल उधळण्याची सभा इथे व्हावी, तरी वाशीला होते या गोष्टीचा आनंद सुद्धा नक्की आहे। अर्थात मुख्यमंत्री पोहोचल्यानंतर जी सकारात्मक गोष्ट होईल, मनोज जरांगे पाटील काय मंत्र देतात हा प्रत्येकाची नजर आहे, तर त्याच ठिकाणी प्रतीक्षा आहे। इथे उपस्थित असलेले काही कार्यकर्ते किंवा काही प्रमुख नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांशी तुझं बोलणं झालं का? त्यांचं काय म्हणणं होतं काल झालेल्या या सगळ्या बोलण्यांबद्दल? किंवा मराठा समाजाला आता आरक्षणाच्या संदर्भात अनेक गोष्टी मान्य झालेल्या आहेत, बहुसंख्य मागण्या मान्य झालेल्या आहेत त्याबद्दल। आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, इथे मोठा स्क्रीन वगैरे काही लावण्यात आला का जेणेकरून वाशीला होत असलेला कार्यक्रम इथे असलेल्या कार्यकर्त्यांना पाहता येईल? मुख्यमंत्री जवळपास दाखल झालेले आहेत, मनोज जरांगे आहेत त्या ठिकाणी आणि आता पुढच्या काही क्षणात ते स्टेजवरही पोहोचतील। प्रशांत, मिलिंद, मनोज जरांगे पाटील यांची वाशीला होणारी सभा, मुख्यमंत्री आल्यानंतर घडलेल्या प्रत्येक घडामोडींची माहिती या इथे असलेल्या प्रत्येकाला मिळावी याकरता म्हणून साऊंड सिस्टीम आणि स्पीकरच्या माध्यमातून सगळेजण त्यांचं भाषण आणि विचार ऐकणार आहे। पण टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा असतो, तळागाळात कशी पोहोचली असते, प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाईलवर, युट्यूबवर न्यूज 18 लोकमतचं लाईव्ह स्ट्रीमिंग बघितलं जात आहे। आणखीन त्या स्ट्रीमिंगच्या माध्यमातून प्रत्यक्ष सभा सुद्धा बघितली जाते, आणखीन तिथे असलेल्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून कानावर ऐकली सुद्धा जाते। या ठिकाणी असलेले जे पदाधिकारी आहे, स्वयंसेवक आहे, जे समन्वयक आहे,
त्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांची आपण चर्चा केली। आपल्याला माहिती आहे की इथे जितकं मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर आशिष राजे गायकवाड या किंवा बंडू पाटील या सगळ्या वकिलांनी जी चर्चा केली, त्या मसुद्यावर चर्चा केली, या सगळ्यांचं जर का प्रमुख स्थान कोणतं असेल तर ते आझाद मैदान। याच आझाद मैदानमध्ये असे पोलीस चौकीमध्ये पोलीस उपायुक्तांबरोबर त्यांची अनेक वेळा चर्चा झाली। हायकोर्टामध्ये असलेली लढाई सुद्धा लढण्याची तयारी त्यांनी याच ठिकाणी केली। यामुळे कायदा समिती आणि मसुदा समिती या सगळ्या विषयामध्ये म्हणजे मराठा समाज फक्त रस्त्यावर उतर म्हणजे तळागाळातला मराठा समाज, आपण ज्याला कुणबी म्हणतो, कुणबी म्हणजे काय, मराठा समाजाच्या भाषेमध्ये स्पष्टपणे म्हटलं तर जो पारंपरिक शेती करतोय, जो रंजला गांजला आहे त्याला कुणबी म्हणतात। अत्यंत साधी आणखी सोपी भाषा आहे। मराठा समाजामध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे संवर्ग आहेत, उपजाती सुद्धा आहेत, पण या सगळ्या विषयामध्ये कायद्याची लढाई जी आहे ही अजून चालणार आहे। खऱ्या अर्थानं सरकारने जे आश्वासन दिलेलं आहे की आरक्षण जे कायद्याच्या कसोटीवर टिकेल ते आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे, सकारात्मक गोष्टी देऊ। राज्यपाल रमेश बैस यांनी शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा प्रमुख कार्यक्रम जो काल सकाळी झाला, या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी माझं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देण्यासाठी क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा दाखल केली आहे आणि सरकार सकारात्मक आहे याचा पुनरुच्चार केला। घटनापीठाचा राज्याचा प्रमुख राज्यपाल, लोकशाहीनं राज्याचा प्रमुख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी तर वारंवार पुनरुच्चार केलेला आहे की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण आम्ही देणार। या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेसच सगळ्यात पहिलं आणखी प्रमुख मोठं सकारात्मक पाऊल उचललं गेलं होतं। याची जाणीव कुठेतरी प्रत्येक मराठा समाजाच्या आंदोलक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दिसून येते आहे। विश्वास वाटतोय एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाचा। छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन कोणताच राज्यकर्ता खोटं बोलू शकत नाही आणि जर तो खोटं बोलला तर त्याला आसमान दाखवायला एक मराठा हा लाख मराठा येऊन रस्त्यात उतरेल, ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे आणि याचमुळे त्यांना विश्वास वाटतोय की सरकार सकारात्मक आहे हे जे सांगतंय त्याच्यावर। त्यामुळे कायद्याच्या कसोटीवर लागणारं आरक्षण जरी काही कालावधीनंतर मिळणार असेल तरी 57 लाख कुणबी म्हणून ज्या नोंदी मिळाल्या आहेत आणि सगळे सोयरे या सगळ्यांना न्याय मिळणं हे त्यांना सगळ्यात महत्वाचं वाटतंय आणि याचाच सकारात्मक निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। बर प्रशांत,